मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। येथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। युवकों को शराब नहीं बल्कि दूध पिलाकर मनाई नए साल की खुशियाँ। दरअसल पूरी दुनिया भर में कई लोगों ने नए साल के जश्न में खूब सारी शराब पीकर पार्टी मनाई होगी, लेकिन सोलापुर शहर के संभाजी ब्रिगेड की ओर से नए साल का स्वागत शराब से नहीं बल्कि लोगों को दूध पिलाकर नशीली पदार्थों से दूर रहकर हमारे देश की तरक्की का हिस्सा बनने की अपील की। 20 डिसेंबर आहे आणि संभाजी फायर ब्रिगेडने जागतिक लोकांना हा संदेश दिलेला आहे की आज दारू जे पित आहेत तर दारू न पिता दारू व्यसनमुक्ती होण्याकरिता त्यामुळे जे गैरफायदे होते ते लोकांची घरं तुटत आहेत त्यांच्यातून ह्याच्यातून एकच त्यांनी सल्ला दिलेला आहे की दारू पिऊ नका आणि त्याच्याऐवजी दूध आणि हे करायला पाहिजे आहे। तर सगळ्यांना हीच विनंती आहे की दारू जे आहे ते दारू सर्वांनी सोडावी आणि आपलं सुखी कुटुंब करावं। हे संभाजी फायर ब्रिगेडच्या तर्फे मी संदेश देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथम सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवीन वर्षाचं स्वागत हे युवकांसाठी एक संदेश द्यावं म्हणून दारू नाही दूध प्या याचं कारण म्हणजे आजकाल पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करून आपले युवक व्यसनाच्या अधीन जात आहे। 31 हा डीजेच्या आणि दारूच्या आहारी जाऊन ते साजरा करीत आहेत। ही आपली संस्कृती नसून यामुळे युवा वर्गाचं अत्यंत मानसिक, आर्थिक आणि शारीरिक सुद्धा नुकसान होत आहे। त्यामुळे युवा वर्गांनी व्यसनापासून अलिप्त राहावं म्हणून दारू नाही दूध प्या हा उपक्रम संभाजी ब्रिगेड दरवर्षी राबवत आहे। यंदाचं आमचे 10वं वर्ष असून युवकांनी या व्यसनाच्या आहारी न जाता, दारूच्या आहारी न जाता, कारण दारू पिल्यामुळे कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त होतं, त्याचे दूरगामी परिणाम कुटुंबावर होतात। म्हणून व्यसन न करता आपण चांगलं पौष्टिक दूध प्यावं, शारीरिक कसरत करावी आणि मजबूत जे बांधा आपलं शारीरिक आहे तो देशसेवेसाठी अर्पण करावा अशी मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने युवकांना आवाहन करतो।